पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्याकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस शिपाई अमोल इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्ग नाशिक ठाणे वाहिनीवरील रांजनौली भिवंडी बायपास जवळ या ठिकाणी 2 इसम मेफेड्रोन MD हा अंमली पदार्थ विक्री करिता येणार आहेत। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेश व निर्देशानुसार कारवाईबाबतच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील व अंमलदारांच्या पथकाने प्राप्त बातमीच्या ठिकाणी पूर्व द्रुतगती महामार्गाच्या नाशिक ठाणे वाहिनीवर ओम साई फॅमिली ढाब्यासमोर रांजनौली भिवंडी बायपास भिवंडी येथे अचानक नाकाबंदी व सापळा रचला। सदर छापा कारवाई दरम्यान आरोपी तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी वय 23, राहणार घर नंबर 202, गरीब नवाज बिल्डिंग, दादी कॉलनी, संगम ज्वेलर्स जवळ, अमृतनगर, मुंब्रा, जिल्हा ठाणे, यापूर्वी राहणार किडबाई नगर तलाव, स्मशानभूमी, सरदार गल्ली चाळ, शांतीनगर भिवंडी, महेश देसाई वय 35 वर्ष, राहणार जगे कंपाऊंड झोपडपट्टी, दीदीच्या दवाखान्याजवळ, उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ, विठ्ठलवाडी, जिल्हा ठाणे यांना त्यांच्याकडील वाहनांसह शिताफीने ताब्यात घेतले। त्यावेळी आरोपित क्रमांक 1 तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी याच्या ताब्यात असलेले वाहन क्रमांक स्विफ्ट डिझायर यामध्ये 11 किलो 763 ग्रॅम वजनाचे मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ मिळून आला। तसेच आरोपी क्रमांक 2 महेश देसाई याच्या ताब्यात असलेल्या BMW कार नंबर MS13 6 MS 9981 मध्ये 4 किलो 161 ग्रॅम वजनाचे मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ मिळून आला। सदरील नमूद दोन्ही अटक आरोपीकडून पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 31 करोड 84,80,000 रुपये किमतीचा एकूण 15 किलो 924 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रोन अंमली पदार्थ, 5 लाख रुपये किमतीची डिझायर कार, 30 लाख रुपये किमतीची BMW कार, 22,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन आणि 8,140 रुपये रोख रक्कम असा एकूण 32 करोड 20,10,140 रुपये एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।